बाहेर चालू आहे पाऊस आणि पावसात खाऊशी वाटतंय पाववडा। तर घरात होते पाव, तर चला म्हटलं आता पावसाळ्यात गरम गरम असे पाववडे करूयात। तर चला रेसिपी तुम्हाला पूर्ण दाखवून घेते, तर स्किप न करता पूर्ण रेसिपी बघा। आणि पूजाचं किचनवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा। चला मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी उकडून बटाटे घेतलेले आहे आणि कढाईमध्ये मी 2 वरगाळी इतकं तेल टाकून घेतलं आहे, जे आपल्याला बटाट्याची चटणी परतवायची आहे त्यासाठी। मी थोडेसे जिरे टाकले आहे अर्धा चम्मच आणि बारीक चिरलेले 2 कांदे मध्यम आकाराचे कट करून मस्त परतवून घेणार आहे। तर कांदा आपल्याला हा घालायचाच आहे, कारण बटाट्याच्या चटणीला कांद्याशिवाय चवच येत नाही। तर कांदा सर परतवण्यासाठी त्यात आपल्याला टाकायचं आहे मीठ। तर मिठाने कांदा आपला पटकन परतला जातो आणि लालसर कलरवर येतो। तर आता आपल्याला त्यात थोडासा हिंग टाकायचा आहे, पाव चम्मच, आणि पुन्हा मिक्स करायचं आहे। आता चटणीसाठी मसाला तयार करायचा आहे। हिरवी मिरची, अद्रक, लसूण घेतले आहे, यांची पेस्ट करायची आहे। त्यातच थोडे धने पण टाकायचे आहे, कारण खूप छान चव येते चटणीला। थोडीशी अबडधोबड झाली की आपल्याला त्यात उकडलेले 1-2 बटाटे टाकून घ्यायचे आहे, कारण का की आपली चटणीची पेस्ट एकदम अशी बारीक होते आणि जे बटाटे विरघळले जातात ना, त्याने आपल्या चटणीला पाववड्यामध्ये घातली ना तर ती चटणी बाहेर येत नाही। आता कांद्यामध्ये मी हळद पावडर टाकून घेतली आहे अर्धा चम्मच, आणि जी आपण मिक्सर जारमध्ये चटणीची पेस्ट केली होती बटाटे टाकून, ती परतून घ्यायची आहे आपल्याला। आणि परतवताना आपल्याला पूर्ण तिखट वास मोडून द्यायचा आहे। आता उरलेले बटाटे होते आपले उकडलेले, ते मी कढाईमध्ये टाकून घेतले आहे आणि कोथिंबीर स्वच्छ धुवून आणि बारीक कट करून तीही मी कढाईमध्ये टाकून घेतली आहे। हवं असेल तुम्हाला बडीशेप जर आवडत असेल तर बडीशेप पण तुम्ही बटाट्याच्या चटणीमध्ये टाकू शकता। आता सगळं हे जिन्नस एकत्र मिक्स करू आणि बटाटे हे आपण मॅशरने मॅश करून घेऊया। तुम्हाला जर पावसाळ्यामध्ये असे पाववडे जर आवडत असेल तर नक्की तुम्ही ट्राय करत जा, कारण पावसाळ्यात हे असे पाववडे, भजी, चहा मला खूप आवडतात। तर मी इथे आता बटाट्याची चटणी तर तयार करून घेतलीच आहे, आता ती मॅश करून घेते। आपल्याला मॅश करायचीच आहे बरं का, जर आपण मॅश केली नाही ना तर बटाटा वेगळा आणि जो बटाट्याचा मसाला असतो तो वेगळा होतो आणि पाव हा वेगळा होतो खाताना। तर जेव्हा आपण असं मॅश करून घेतो ना तर ते पूर्ण पावला लागलं जाते चटणी, आणि खाताना पण सेपरेट अशी पावातून सेपरेट होत नाही चटणी, आणि खायला पण खूप टेस्टी लागते। असं मॅश करून आपल्याला घ्यायचंच आहे। तर झाली आहे आपली सगळी चटणी मॅश करून। आता पाव घेतले आहे। हल्ली मला हे चांगले फ्रेश पाव भेटले नाही, तर ऑलरेडी मी पावसाठी नाही, चहा पावसाठी आणलेले होते। तर मी इथे पाव खाऊशी वाटले म्हणून त्यासाठी वापरले। तर आता हे पावांना मी असे सेपरेट करून घेतलं। आणि पावचा जर व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर पावचं ईस्ट कसं तयार करता मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते। पावचं ईस्ट तयार करायचं कसं, तोही व्हिडिओ नक्की बघा। आता पाव असा अर्धा कापला की त्याला थोडीशी अशी जागा करायची बटाट्याची चटणीपुरती, आणि त्यात आपल्याला बटाट्याची चटणी ही दाबून भरायची। आपण जेव्हा विकतचे पाववडे आणतो ना त्यात एकदम चमच्याभर इतकेच बटाट्याची चटणी असते, पण पाववड्यामध्ये भरभरून अशी चटणी भरली की तो पाववडा खायला वेगळाच लागतो आणि खूप टेस्टी लागतो। मला अशी भरभरून चटणी खूप आवडते, त्यामुळे मी खूप जास्त अशी चटणी भरली आहे। आणि आपण आता पाववड्याचं पीठ तयार करून घेणार आहे। तर मी इथे छोटी अशी पळी घेतली आहे, 2.5 पळी इतकं मी पीठ घेतलेलं आहे, बेसन पीठ। आता हे बेसन पीठ आपल्याला व्यवस्थित चाळून घेऊन मी टाकलेलं आहे पातेल्यामध्ये। चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे आणि लाल मिरची पावडर टाकलेली आहे, आपल्या तुमच्या चवीनुसार तुम्ही टाकू शकता। आणि खाण्याचा सोडा 1 पाव चम्मच टाकला आहे। थोडं पाणी मिक्स करून आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं आहे। अजिबात आपल्याला गोठुळ्या तयार होऊन द्यायच्या नाही आहे। गोठुळ्या तयार जर झाल्या तर आपलं
आपल्याला मेहनत खूप घ्यावी लागेल, त्यासाठी आपल्याला अजिबात गोठोळ्या तयार होऊन द्यायच्या नाही आहे. जास्त पहिल्यांदाच आपल्याला जास्त पाणी टाकायचं नाही आहे पिठात. जर जास्त पाणी टाकलं तर हमखास आपल्या गोठोळ्या तयार होतात. आणि आता तुम्ही बघू शकता आपलं पीठ कशा पद्धतीचं तयार झालेलं आहे. असं वरती धरलं काय सलग अशी तार तुटते, असं पीठ आपल्याला पाहिजे आहे. तर आता पीठ तयार झालेलं आहे. आता आपण तेल गरम करण्यासाठी ठेवूया. आता तेल पण मस्त कडकडीत गरम झालेलं आहे आणि जे पावमध्ये चटणी घालायची होती ती पण आपली कम्प्लिटली घालून झालेली आहे. आता आपल्याला जेव्हा तेल गरम होतं त्याच वेळेस आपल्याला जे बॅटर आपण बेसन पिठाचं केलेलं आहे, जेव्हा आपलं तेल गरम झाल्यानंतरच आपल्याला हे बॅटरमध्ये पाव टाकायचा आहे. जर तुम्ही ऑलरेडी आधी टाकून ठेवला तर तुमचा पाव सगळं हे बॅटर शोषून घेईन आणि कढईत जायच्या लायकीचा पण राहणार नाही. तेव्हा तुम्हाला जेव्हा तेल गरम होतं ना त्याच वेळेस ही प्रोसेस करायची आहे आणि जास्त वेळ बॅटरमध्ये आपला पाव भिजत ठेवायचा नाही आहे आणि लगेच आपल्याला हलक्या हाताने असा कढईमध्ये सोडून घ्यायचा आहे. आणि मी खूप जाडसर पण पीठ केलेलं नाही आहे, हे वरचं बाइडिंगचं एकदम असं पतलं केलेलं आहे. खूप छान सुवास येत आहे. मस्त खालून वरून परतवून घ्यायचे आहे आपले पाववडे आणि तेल मस्त निथळून घ्यायचं आहे आणि एका स्वच्छ ताटात मी काढून घेतलेलं आहे. याच पद्धतीने मी आता दुसरं पण प्रोसेस करणार आहे, जे की पहिल्यांदा दाखवले त्याच पद्धतीने जास्त वेळ बॅटर आपलं पाव बॅटरमध्ये न ठेवता पटकन असे काढून तेलामध्ये परतावून आणि कमी गॅसवरच आपल्याला हे पाववडे तळून घ्यायचे आहे. फुल गॅसवर जर आपण तळले तर ते पटकन असे लालसर होतात आणि आतमध्ये कच्चे राहतात. त्यासाठी आपल्याला गॅस कमीच ठेवायचा आहे आणि कमी गॅसवर मस्त हे पाव शिजून द्यायचे आहे पाववडे. तर आता झालेले आहे आपले हे पण परतून आलटून पलटून घ्यायचे आहे आणि मस्त तेल पहिल्यासारखंच तेल निथळून घ्यायचं आहे आणि एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे. तर घरचे पाववडे हे दुकानपेक्षाही खूप सुंदर आणि स्वच्छ पद्धतीने आपण केले जाते. तर अशी रेसिपी तुम्ही नक्की फॉलो करा आणि या पाववड्यासोबत तुम्ही सॉस वगैरे हिरवी मिरची पण खाऊ शकता. आता तुम्हाला एक पाववडा मी कट करून दाखवते. किती आपण चटणी भरली आहे आणि कापत्या क्षणी इतका सुवास जबरदस्त येत आहे ना. तुम्ही अशी रेसिपी नक्की घरी ट्राय करा आणि पूजा किचनवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.